ओबादेव साध्या दगडांना शेंदूर फासून निर्माण केले. आद्य शंकराचार्यांनी रक्तापाताच्या अत्याचाराची पुण्याईवर पुनरुज्जीवित केलेल्या भिक्षुकशाही जशी थरारू लागली तसतशी जातीभेदाची आणि देवळांची पैदास डुकरीणीच्या अवलादींना बरे म्हणू लागली. हिंदूंच्या देवळांची उत्पत्ती ही अशी झालेली आहे. शंकराचार्यांनी ब्राह्मणी धर्माच्या पुरस्कारासाठी बौद्ध धर्माचा नायनाट केला. त्यातल्या सुडाची नांगी इतकी भयंकर, जहरी व खुनशी होती की चालू घटकापर्यंत बौद्ध धर्माचा दिवसाढवळ्या अपमान व उपहास करीत आहे. हिंदूजनांच्या मनात बौद्ध द्वेषाचे पेरलेले भिक्षुकशाही विष आज कसे थैमान घालीत असते हे वाटेल त्या बौद्ध लेण्यात पाहून घ्यावे. वास्तविक या विहारात किंवा लेण्यात महात्मा बुद्धांचे बौद्ध भिक्षू अहिंसा परमधर्मचे तत्वचिंतन आणि भूतदया क्षमा शांती या सात्विक गुणांचा परिपोष व प्रसार करीत असत. शंकराचार्यांचा भिक्षुकी हात या विहारांवरून फिरताच त्यांची खाडकन स्मशाने बनली. ते गरीब जनसेवक बौद्ध रसातळाला गेले. त्यांचा अहिंसावाद हवेत वितळला. ताबडतोब प्रत्येक लेण्यात एकेका उग्र देवाची अगर देवीची देवळे उगवली आणि त्यांना कोंबड्या बकऱ्यांच्या कंदुऱ्यांनी संतुष्ट करण्यात भक्तजनांच्या टोळ्या लाखांनी मोजण्या इतक्या फुगल्या. यावेळी 18 पुराणांचीही भटी पैदास झालेली असल्यामुळे हिंदू समाजातल्या व्यक्तिमात्राची नातीगोती जरी जातीभेदाच्या घरटात वस्त्रगाळ भरडली गेली होती तरी देवांच्या आणि देवींच्या गोतावळ्याची जाळी सताड मोकाट सुटलेली होती. माणसांप्रमाणे देवांच्याही मागे बायका मुलांची लचांडी निर्माण झाल्यामुळे पार्वती ही जरी जन्मता साऱ्या विश्वाची आई असली तरी ब्राह्मण कवींच्या कल्पनेच्या मुक्तीसाठी तिचे गंजड शंकराशी लग्न लागून कधी स्मशानात तर कधी हिमालयात भैरव पिशाच्ची सेवक गणांच्या संगतीत तिला संसार करणे भागच पडले. सृष्टीविधात्या ब्रह्मदेवाला सृष्टी उत्पन्न झाल्यावर विष्णूच्या बेंबटातून खेचून काढणाऱ्या भिक्षुकशाहीने असली देवीची गोतावळ्यांची लफडी इतकी निर्माण केलेली आहेत की त्यांच्या वंशवेलात सद्धर्माचाही थांग आज लागणे मुश्किलीचे होऊन बसले आहे. फार दूर नको, लोणावळ्याजवळीची कार्ला लेणी पहा. ही वास्तविक बौद्धांची त्यातल्या त्या ओऱ्या, ते दिवाणखाने, ते स्तूप साऱ्या बौद्धांच्या स्वाध्याश्रमाच्या जागा आहेत. येथे बाहेर एक देवी प्रकट झाली. तिचे नाव एकवीरा. हिला वेहेरची वेणी देवी असेही म्हणतात. ही म्हणे पांडवांची बहीण. हिच्यासाठी भीमाने एका रात्रीत ही लेणी कोरून काढली. हिचा दुसरा इतिहास काय तर ही रेणुका परशुरामाची आई, स्वतः परशुरामच जेथे अमानुष क्रौर्याचा पुतळा व पुरस्कर्ता तेथे त्याची ही एकवीरा मातुश्री बोकडाच्या कंदुरीशिवाय भक्ताला कशी प्रसन्न होणार. चैत्र पौर्णिमेच्या कारल्याची जत्रा मोठी दांडगी. हजारो मराठे, कोळी, बरेचसे कायस्थ, प्रभू वगैरे भटेतर लोक यावेळी तेथे नवस फेडायला जातात. नवसापायी शेळ्या मेंढ्यांचे कळपाच्या कळप फडशा पाडून ही कार्ला लेणी रक्तात न्हाऊन निघतात. जो प्रकार कार्ला येथे तोच इतर सर्व लेण्यांत. जेथे असेल बोकड खाऊ देवीचे देऊळ नाही तेथे प्लेझर पार्टीसाठी जाणारे लोकसुद्धा कंदुरी केल्याशिवाय परत येत नाहीत. अहिंसावादी बौद्ध लेण्यांत अखंड सुरू असलेले हे देवळी प्रकार म्हणजे बौद्ध द्वेषाची परमावधीच नव्हे काय. सारांश: भिक्षुकशाहीचा प्रतिस्पर्ध्याविषयीचा द्वेष पिढ्यानपिढ्या टेकणारा असतो हे विसरता कामा नये. मनुस्मृती, पुराणे आणि देवळे असा 3 पेढी फास हिंदू समाजावर लटकावून भिक्षुकशाही ब्राह्मणांनी आपल्या जातीच्या सवत्या-सोभ्याचे सोळवे वर्चस्व आजवर टिकवून धरलेले आहे. या मर्मावर कोणी घाव घालताच एक जात सुधारके, दुर्धारक भट सापासारखे का फुसफुरतात याचे अजून बऱ्याच बावळट शहाण्यांना आणि भोळसट भटेतारांना मोठे आश्चर्य वाटते.
मनुस्मृती, पुराणे आणि देवळे या तीनच गोष्टींवर आज प्रत्येक भट जगतो. पण या तीनच गोष्टी म्हणजे अखिल भटेतर दुनियेच्या उरावर 3 प्राणघातक धोंडी आहेत. या 3 गोष्टी नष्ट करा, जाळून खाक करा, की भिक्षुकशाही रसातळाला गेलीच. प्रदर्शनासाठी तिचा वाळवून ठेवलेला नमुनाही हाती लागणार नाही. पण हा सोन्याचा दिवस उगविण्यापूर्वी ब्राह्मणांनी या 3 महापातकांबद्दल भटेतरांच्या मनात डागलेली धार्मिक पापपुण्याची मोहिनी नाहीशी करणे फार कठीण काम आहे. देवळांचा उपयोग पूर्वी प्राचीन काळी कदाचित चांगला होत असेल. धर्मप्रसाराचे व धर्मरक्षणाचे कार्य या देवळांनी किंवा त्यातल्या धोंड्या दगड्या देवदेवींनी आजपर्यंत काय केले ते इतिहासावरूनच दिसत आहे. गझनीच्या महंमदाचा सोट्याचा तडाखा सोमनाथाच्या टाळक्यावर पडेपर्यंत हिंदूंचे देव म्हणजे इम्पिरियल बँकेचे बाप असावे अशी पुसटसुद्धा कल्पना कधी इतिहासाला आलेली नव्हती. त्यावेळीपर्यंत लघुरुद्र महारुद्राची रात्रंदिवस अखंड बोंबाबोंब करणारा हिंदू आणि त्यांचे पराक्रमी राजे सोमनाथाच्या पिंडीखालच्या भोयारात संपत्ती साठविण्याचा धर्मवान धंदा करीत असतील हे महंमद गझनीला जसे बिनचूक कळले तसे फुटक्या कपाळाच्या सोमनाथालाही कळाले नसावे असे वाटते. म्हणूनच महंमदाच्या बजरंगी सोट्यांचे थाड एकामागून 2-3 तडाखे खाईपर्यंत त्याला आपल्यावरील प्रसंगाची कल्पना आली नाही. कल्पनेचे मंदिर टाळके तेच फुटल्यावर कल्पना तेथे राहणार कशी? आणि प्रामाणिक वेश्येप्रमाणे राहिलीच तर ती सोमनाथाला कळणार कशी? महंमद गझनीच्या वेळेपर्यंत हिंदूंची देवळे म्हणजे अनंत भल्याभुऱ्या त्रांगड्यांची पेवे बनलेली होती. हा वेळेपावतो मुसलमानी स्वारीवाल्यांना देव किंवा देवळे फोडण्याची कल्पना खुमखुमी किंवा वेड मुळीच माहीत नव्हती. देव आणि देवळे फोडण्याची चटक मुसलमानांना सोमनाथाने लावलेली आहे. सोट्याच्या 3 दणक्यात पिंडीखाली जर अपरंपार द्रव्य आणि सगळ्या राजकारणे गुह्यांची कागदपत्रे मिळाली तर असल्या घसघशीत बोहानीच्या जोरावर देवळे फोडण्याचा धंदा सर्रास चालू न करायला ते धाडशी मुसलमान मूर्ख किंवा हिंदू थोडेच होते. चालू घडीचा मुसलमान देवळे फोडण्याचा व देव बाटविण्याचा प्रघात पीछे से आया और आगे बढी असल्या वृत्तीचा केवळ भोलानाथ आहे, यापेक्षा त्यात विशेष काही नाही. भिक्षुकशाहीच्या भट म्हणजे धर्माचा संरक्षण त्याच पालन करता. भट जिवंत तर धर्म जिवंत. भट ओंकारेश्वरात गेला की धर्म तेव्हाच जाणार सोनापुरात. ब्राह्मण वर्गानेच आजपर्यंत धर्म जागविला. ही भिक्षुकशाहीच्या प्रत्येक जहाल मवाळ गबाळ टवाळ भटांची आरोळी. देवळे म्हणजे धर्माची आघारे. धर्माची गंगा येथेच उगम पावते. त्या उगमावर भटांचे आसन. देवळात प्रत्यक्ष देव साऱ्या विश्वाची स्वामी चराचरात व्यापून. आणखी जर वर जो दशांगुळे उरला तो हिंदूंच्या देवळात जाऊन बसला. असल्या देवांचे कोण काय करणार? देव मनात आणेल अगर त्याचा कट्टा भक्त. देव मानवताला जन्मसिद्ध सनपाट्यांचा दलाल भट त्याला मनात आणायला लावील तर डोळ्या